नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या 155 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 59वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोशाकी फारसी मराठी आडनाव. आता हा काय प्रकार आहे तर मागच्या एका भागामध्ये आपण पाहिली पोशाकी मराठी आडनाव म्हणजे मराठी भाषेमध्ये पोशाखाला जी नावं दिली आहेत त्या नावांपासून ज्या आडनावांची उत्पत्ती झाली ती पोशाकी मराठी आडनावं. तशीच जे फारसी शब्द मराठी भाषेमध्ये रुजलेले आहेत जे आपल्याला मराठीच वाटतात पण मूळचे फारसी आहेत त्या शब्दांवरून जी आडनावांची उत्पत्ती झाली आहे ती मराठी फारसी पोशाकी आडनावं असं आपण त्यांना म्हणू शकतो. याचं कारण असं आहे की फारसी भाषा मराठी भाषेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये रुजलेली आहे, कारण ती 400 वर्ष महाराष्ट्राची राज्यभाषा होती. त्यामुळे फारसी शब्द आपण वगळू शकत नाही कुठल्याही क्षेत्रामधून. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मराठी भाषेमध्ये संशोधन करा, तुमचा सामना फारसी शब्दांशी होतो. या व्हिडिओ पुरता आपण बोलायचं म्हणलं तर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातली किमान 145 अशी आडनाव आहे ज्यांची उत्पत्ती फारसी शब्दाशी असू शकते किंवा फारसी जे शब्द पोशाखाचं वर्णन करतात किंवा पोशाखाची नावं सांगतात त्यांच्याशी असू शकते. उलट जरी बोलायचं म्हणलं, आपण उलट दिशेने विचार करायचा म्हणलं तरी आपण असं म्हणू शकतो की फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले मूळचे फारसी 145 असे शब्द असू शकतात पोशाखांचं वर्णन करणारे की ज्यांची मराठी आडनावं बनू शकतात. याचा अर्थ काय होतो की कोणतंही संशोधन जे असतं तो खरं तर शक्यतांचाच खेळ असतो. हजारो शक्यतांपैकी एक गोष्टी शक्यता कुठली तरी खरी होते त्यातली, पण हजारो शक्यता तपासाव्या लागतात प्रत्येक संशोधनामध्ये. आडनावांच्या इतिहासामध्ये तर ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते, कारण आडनावांचा इतिहास शोधताना तुमच्याकडे काहीच दागेदोरे नसतात, फक्त शक्यताच असतात. त्या सगळ्या शक्यता तपासून पाहाव्या लागतात. त्यामुळे ही जी 145 आडनाव आपण पाहतो ती सगळीच्या सगळी फारशी उत्पत्ती असतील असं नाही, किंवा जे फारसी शब्द आहेत 145 ते सगळ्यांची मराठी आडनाव होतील असं पण नाही. परंतु काही आडनावांची आपल्याला मराठीमध्ये मागमूसच लागत नाही आणि ती आडनाव आपल्याला फारसी शब्दांशी मिळती जुळती वाटतात. अशी 145 पोशाकी आडनाव आहेत, ती आपण आपल्या माहितीसाठी जाणून घेऊयात. प्रत्येक आडनाव जर खरोखर तेच आहे का हे तपासून पाहण्यासाठी वेगळ्याने संशोधन करण्याची गरज आहे. आता ही 145 आडनाव आहेत आणि ती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सांगायची, त्यामुळे जास्त आपण विश्लेषण करणार नाही, कारण बहुतेक फारसी शब्द आहेत ते आपल्या ओळखीचेच असतात. जे ओळखीचे आहेत त्याच्याबद्दल आपण काही बोलणार नाही. आडनाव आणि फारसी शब्द, आणि जर एखादा फारसी शब्द थोडा वेगळा असेल त्याचं थोडंफार विश्लेषण करावं लागलं तर आपण त्या आडनावापुरतं विश्लेषण करूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. सगळ्यात पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अतलसे किंवा अतले किंवा अतसले अशी जी आडनाव आहे ती फारसी शब्द अतलस पासून बनलेली आहे. अतलसचा अर्थ होतो रेशमी कापड. अस्तरे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द अस्तनी पासून बनलेलं आहे. आपल्याला अस्तरे काय आहेत सगळ्यांना माहित आहे. अस्तरे हे जे आडनाव आहे ते पण फारसी शब्द अस्तर पासून बनलेलं आहे किंवा असतरे आपण त्याला म्हणतो. हे आडनाव फारसी शब्द अस्तर पासून आलेलं असू शकतं. इजारे, बिजारे ही जी मराठीमध्ये आडनाव आहे ती फारसी शब्द इजर आणि बिजार याच्यापासून बनलेली आहेत. उतारे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द उतार पासून बनलेलं असू शकतं. एगाने हे जे आडनाव आहे ते एगाने आडनाव फारसी शब्द एगांपासून निर्माण झालेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो एकेरी जरतारी जी वस्त्रावर विणली जाते तिला एगान म्हणलं जातं फारसीमध्ये, त्याच्यावर हे आडनाव आलेलं असू शकतं. कणात हे आडनाव आहे ते फारसी शब्द कणात पासून निर्माण झालंय की आपण म्हणतो तंबूची कणात लावली किंवा तंबूला कणात लावली, आपण एखादी शोभेची वस्तू लावली त्याला कणात म्हणतात, त्याच्यावर कणात हे आडनाव आलेलं असू शकतं. कफनी आडनाव आपल्या काही मित्रांचं आहे आणि आपल्याला माहितच नाही की कफनी हा शब्द आपण अस्सल हिंदू शब्द म्हणून वापरतो, तो मूळचा फारसी शब्द, त्याच्यावर कफनी हे आडनाव आलेलं आहे. त्यानंतर कबई नावाचं काही मित्रांचं आडनाव आहे ते फारसी शब्द कबई पासून आलेलं असू शकतं, त्याचा अर्थ होतो अंगरखा. कमरे नावाचं आडनाव आहे ते फारसी शब्द कमर शाले पासून पण आलेलं असू शकतं किंवा कमर शाल पासून पण निर्माण झालेलं असू शकतं. करचावे किंवा करचोबे नावाचं एक आडनाव आहे ते करचोबे आडनाव जे आहे ते फारसी शब्द करचोबी पासून आलेलं असू शकतं. त्यानंतर कलंदरी नावाचं एक आडनाव आहे आपल्या भारतामध्ये. आपल्याला वाटतं कलंदर म्हणजे कोणतरी जादू करून दाखवणारा जादूगर व्यक्ती, पण फारसीमध्ये कलंदर शब्दाचा अर्थ होतो गर्भरेशमी कापड किंवा तंबूचे आच्छादन. कलाबते किंवा कलबते नावाचे आडनाव मराठीमध्ये सापडतात, ती फारसी शब्द कलाबतू पासून आलेले असतील. कसे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द कसापासून निर्माण झालेलं असू शकतं. करचेबे किंवा करचबे नावाचं आडनाव महाराष्ट्रामध्ये खास करून आदिवासी लोकांमध्ये आढळतं. फारसीमध्ये कारचेबी नावाचा एक शब्द आहे आणि कारचेबी शब्दाचा अर्थ होतो वेल बुट्टीदार असं वस्त्र.
कलभूते आडनाव पुष्कळ मित्रांचं आहे आपल्या मराठीमध्ये. तर कलभूते आडनाव हे फारसी शब्द कालभूत पासून निर्माण झाल्याची फार शक्यता आहे. कालभूतचा अर्थ फारसीमध्ये होतो पगडी किंवा कापड बेतण्यासाठी केलेली लाकडी आकृती. किनखापे आडनाव आहे काही मित्रांचं. ते किनखापे आडनाव फारसी शब्द किनखाप पासून निर्माण झालेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो जरतारी कापड. किनारे आडनाव आहे, आपण समुद्र किनारा म्हणतो, पण किनारे आडनाव आहे ते फारसी शब्द किनार पासून पण आलेला असू शकतं. किनारचा अर्थ होतो लेस, कापडाच्या शेवटी लावलेली लेस किंवा बाहेर केलेली जरीबुट्टी, त्याला किनार म्हणतात फारसीमध्ये. त्याच्यापासून पण हे आडनाव आलेलं असू शकतं. समुद्र किनाऱ्याशी याचा संबंध असेलच असं नाही. किंताने नावाचं आडनाव आहे ते फारसी शब्द किंतान पासून निर्माण झालेलं आहे. कुर्ते किंवा कुतने नावाची दोन आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतात. कतने तर आहेत 100%. तर कुर्ते आणि कतने ही दोन आडनाव आपल्याला फारसी शब्द कुर्तापासून निर्माण झालेले असू शकतात. कुर्ता आपण म्हणतो की सदर अंगावर घालतो त्याला आपण कुर्ता म्हणतो, आपल्याला वाटतो मराठीत शब्द आहे पण तो मूळचा फारसी शब्द आहे. त्याच्यामध्ये कुतनी कापड असा पण एक त्याचा कधी कधी उल्लेख फारसीमध्ये केलेला आढळून येतो. त्याच्यामुळे कतने आडनावाचा पण आपण जर बाकी कुठे आपल्याला रेफरन्स नाही लागला तर इथे शोधाशोध करू शकतो. त्यानंतर खमिसे किंवा खमीस किंवा खवीस पण काही जणांचं आडनाव आहे. तर ही खवीस आडनाव किंवा खमीस आडनाव आहे ते फारसी शब्द खमीस पासून आलेलं असू शकतं. आपण म्हणतो की आत मी खमीस घातली आहे शर्टाच्या आतमध्ये, जुन्या काळात लोक म्हणायचे, त्याच्यावरून आलेलं. खिलते जे आडनाव आहे ते फारसी शब्द खिलत वरून आलेलं आहे किंवा खलते पण आडनाव आहे मराठीमध्ये. ते पण फारसी शब्द खिलत वरून आलेलं असू शकतं. जुन्या काळामध्ये एखाद्याचा मान सन्मान करायचा असेल त्याला मान सन्मानाचा जो पोशाख दिला जायचा त्याला खिलत असं म्हटलं जायचं. खिसे आडनाव आहे काही मित्रांचं आपलं. खिसे कापे असं पण आडनाव आहे काही लोकांचं. आपल्याला माहितच नाही की खिसा हा मूळचा फारसी शब्द आहे. गजवे आडनाव आहे काही लोकांचं. तो फारसी शब्द गजवापासून निर्माण झालेला आहे. गजवाचा अर्थ पण खिसा असाच होतो. त्यानंतर काही जे लोक आहेत त्यांचं आडनाव गजे, गजाजे असं आहे. ते आपण गजानन या नावाशी जोडून आपल्या हिंदू देवतांशी पण जोडायचा प्रयत्न करतो. तोही अर्थ असू शकतो त्यांचा, नाही असा नाही. परंतु गजाजे नावाचा एक फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो आखूड पंच. त्यामुळे आखूड पंच नेसणाऱ्या व्यक्तीला पण आपण गजाजे म्हणू शकतो फारसी संदर्भ लावायचं म्हटलं तर. गर्दे नावाचं आडनाव आहे. ते गर्दे नावाचं आडनाव आपल्याला वाटतं की हा गर्दुला माणूस एक नशा करतो त्याचं गर्दे आडनाव आहे, तसं नाहीये. फारसीमध्ये गर्दपोस नावाचा एक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो चादर. त्याच्यापासून पण एक गर्दे आडनाव निर्माण झालेलं असू शकतं. गिलचे किंवा गालचे, गलचे, गालीचे ही जी काही आडनाव आहेत ही फारसी शब्द गालीच्या पासून निर्माण झालेली आहे. गशे किंवा गाशे हे जे आडनाव आहे फारसी शब्द गाशापासून आलेले आहे. गिरदे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द गिरदा किंवा गिरदादी याच्यापासून आलेला आहे. गुलबदने हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द गुलबदन, त्याचा अर्थ होतो रेशमी कापड, त्याला गुलबदन म्हणतात फारसीमध्ये. त्याच्यावरून गुलबदने हे आडनाव काही मित्रांचं पडलेलं आहे. गार कपणे किंवा गर कपणे असं पण काही लोकांचं आडनाव आहे. ते आडनाव कदाचित फारसी शब्द गोर कपणे याच्यापासून आलेलं असू शकतं. गसपेचे किंवा गासपेचे असं एक आडनाव मराठीमध्ये आहे. ते फारसी शब्द गोशपेश याचा अर्थ गोसपेच असा पण त्याचा उच्चार केला जातो आणि गोश आणि डॅश पेच असं पण वेगळं लिहिलं जातं. ते गोसपेचचा अर्थ होतो फारसीमध्ये शिरोभूषण. त्यामुळे गोसेचे, गोपचे, गोसपेच ही जी काही आडनाव मराठीमध्ये आहे ती फारसी शब्द या गोसपेच पासून निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. चारकुवे नावाचं एक आडनाव आहे. ते फारसी शब्द चारकुवापासून आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो किमती मुसलमानी पोशाख. चिके हे आडनाव आहे. ते चिके आडनाव आपल्याला चिक्कूच्या फळाशी पण संबंधित असू शकतं किंवा फारसीमध्ये जो एक बांबूचा पडदा बनवला जायचा त्याला चिक असं म्हणलं जायचं. त्या चिक वरून पण हे चिके आडनाव आलेलं असू शकतं. चिने नावाचं आडनाव आहे. हे चिने आडनाव फारसी शब्द चीन पासून झालेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो चून. चुसते नावाचं मराठी आडनाव आहे. ते फारसी शब्द चुस्त पासून आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो पायजमा फारसीमध्ये. जमखाने किंवा जमखंडे ही जी आडनाव आहेत मराठीमध्ये ती कदाचित फारसी शब्द जमखाना याच्यापासून पण आलेले असू शकतात. त्याचा अर्थ होतो जाजम. जरतारे आपल्या मराठीमध्ये आडनाव आहे. हे फारसी शब्द जरतारीपासून आलेले, त्याचा अर्थ होतो भरजरी वस्त्र. जरकाटे हे पण मराठीमध्ये आडनाव आहे. ते फारसी शब्द जरीकाठीपासून आलेलं असू शकतं. ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की साडीला आपण जरीचा पदर लावला किंवा जरकाठ लावली, तो मूळचा जरकाठी हा फारसी शब्द आहे, त्याच्यापासून जरकाटे आडनाव आलेलं असू शकतं. पुढचं आडनाव आहे जरतारे. जरतारे हे फारसी शब्द जरतारीपासून निर्माण झालेलं असू शकतं. जरदाजे हे फारसी शब्द जरदोजी पासून आलेलं असू शकतं. जरबावे हे फारसी शब्द जरबाबचा अपभ्रंश असू शकतं. जामे आडनाव ज्या काही मित्रांचं आहे आपल्या ते फारसी शब्द जामा ज्याला अंगरखा म्हणतात त्याच्यापासून आलेलं असू शकतं. जामनिमे किंवा जामनमे असं पण काही मित्रांचं आडनाव आहे. जामनमे आडनाव जे आहे त्याचा मराठीचा अर्थ सापडत नाही,
फारसीमध्ये जामनिमा म्हणजे पोशाख, कदाचित तिकडे त्याची उत्पत्ती जाऊ शकते. जबे जेबे ही जी मराठीमध्ये आडनाव आहे ती फारसीमध्ये जेब म्हणजे खिसा, त्या अर्थाने पण ते आडनाव असू शकतं. आपण म्हणतो की जोडा हा शब्द आपल्याला वाटतो की मराठी शब्द आहे, पण हा फारसी शब्द आहे. त्याच्यावरून जोडे हे आडनाव आपल्याला पडलेलं आढळून येतं. जगा फारसी शब्द आहे, त्याच्यावरून जगे आडनाव पडलेलं आहे. झबले फारसी शब्द आहे, त्याचं झबले आडनाव झालेलं आहे. झबाचं झबे आडनाव झालेलं आहे. झलदार जो एक फारसी शब्द आहे, त्याला आपण झलदारी म्हणतो किंवा झलदारे म्हणतो, ती आडनाव निर्माण झालेली आहेत. झूल हा पण फारसी शब्द आहे, त्याच्यावरून झुले किंवा झुलशी संबंधित काही आडनाव मराठीमध्ये ती आले असू शकतात. तंग हा शब्द आपण चोळीसाठी वापरतो. याच्यावर चोळी तंग झाली असं आपण म्हणतो, गाणी पण काढलीत लोकांनी त्याच्यावर. पण मूळचा फारसी हा शब्द आहे तंग, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो चोळी. जर फारसी शब्द तंगचा मराठी अर्थ शोधायचा म्हटलं तर तंग या शब्दावरून तंगे तरंगे अशी काही आडनाव, तांगे पण आडनाव असेल तर कदाचित ते टांग्यावरून पडलेलं नसेल घोड्याच्या, इथून पण पडलेलं असू शकतं. तंबे नावाचं आडनाव काही लोकांचं आहे, तर तंबे आडनाव फारसी शब्द तंबूवरून आलेला असेल. तमामे आडनाव आहे काही मित्रांचं आपल्याकडे, तमतमे आडनाव आहे काही लोकांचं, ते फारसी शब्द तमामी म्हणजे जरतरी कापड याच्यावरून आलेलं असू शकतं. तसरफे हे मराठीमध्ये एक आडनाव आहे तसरफे म्हणून. तसरफेचा मराठीमध्ये काहीच अर्थ सापडत नाही, पण फारसीमध्ये एक शब्द आहे तशरीफ. तशरीफचा अर्थ होतो बहुमानाचा पोशाख, त्याच्यावरून तशरीफ तशरीफे आणि अपभ्रंश तसरफे झालेला असू शकतं. तहदारे म्हणून एक मराठीमध्ये आडनाव आहे किंवा त्याला तहदार असं पण आडनाव आहे, काही ठिकाणी तहे असं पण आडनाव आहे. ही सगळी आडनाव फारसी शब्द तहदार पासून आलेले असू शकतात. त्याचा अर्थ होतो घडी न मोडलेलं वस्त्र. तागे आडनाव मगाशी मी बघितलं, तागे म्हणजे आपण मराठीमध्ये सहज म्हणतो कापडाचा तागा द्या, कापडाचा तागा द्या, तागा कसा आहे. ते तागा आपल्याला एवढा मराठी शब्द वाटतो, पण मूळचा तो फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो कापडाचे थान. त्याच्यावरून पण तागे आडनाव पडलेलं असू शकतं. ताज हा फारसी शब्द आहे, त्याच्यावरून ताजदार आणि ताजे आडनाव मराठीमध्ये आढळतात. तापता नावाचा एक फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो चमकणारे वस्त्र. त्याच्यावरून तापते किंवा तपते अशी काही मित्रांची आडनाव आपल्याला आढळून येतात. तिवासे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द तिवाशी पासून आलेला असू शकतं, त्याचा अर्थ होतो तक्का, जे आपण टेकायला वापरतो, लोड गिरदे तक्के म्हणतो त्या प्रकारचा तक्क्या. त्याच्यावरून पण एक तिवासे आडनाव किंवा तिके आडनाव जे आहे मराठीमध्ये ते पण इथून आलेलं असू शकतं. तुंबे आडनाव आहे काही मित्रांचं आपलं, तांबे पण आहे आणि तुंबे पण आहे. हे फारसी शब्द तुंबापासून आलेलं असू शकतं. तुंबाचा अर्थ होतो विजार फारसीमध्ये. पूर्वीच्या काळी मावळे असतात ते तुमान घालत असतात कमरेच्या खाली, त्यात तुमान हा फारसी शब्द आहे, त्याच्यावरून तुमाने तमाने आडनाव झालेले असू शकतात. तिमाने आडनाव पण कदाचित तुमानवरून आलेलं असू शकतं. तोगे आडनाव काही मित्रांचं आहे, फारसीमध्ये तोग या शब्दाचा अर्थ असतो गळपट्टा, गळ्याला बांधायचा पट्टा, त्याला फारसीमध्ये तोगे म्हणतात, त्याच्यावरून तोगे आडनाव आलेलं असू शकतं. दरजे आणि दरदे अशी जी मराठीमध्ये आडनाव सापडतात, आपण मागच्या भागामध्ये पण बघितली, ती फारसी शब्द दरज किंवा दरद पासून निर्माण झालेले. त्यांचा अर्थ होतो शिवणचीर. एखाद्या ठिकाणी आपल्याला शिवण करण्यासाठी चीर टाकायची असेल तर. 66 जे आडनाव आहे पुढचं ते म्हणजे दशे. हे आडनाव फारसी शब्द दशापासून आलेलं असू शकतं. दशाचा फारसीमध्ये अर्थ होतो वस्त्राचे दोरे. दस्ते आणि रुमाले ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द दस्त रुमालपासून पण निर्मित झालेली असू शकतात, आपण काही सांगू शकत नाही. दस्ताने आडनाव आहे बऱ्याच मित्रांचं आपल्या, किंवा दास्ताने आडनाव आहे बऱ्याच लोकांचं मराठीमध्ये. मला पण काही लोकांनी फोन करून विचारलं की आमच्या दास्ताने आडनावाचा अर्थ सांगा. ते दास्ताने किंवा दस्ताने आडनाव जे मराठीमध्ये आहे ते फारसी शब्द दस्तानापासून आलेला आहे. त्याचा अर्थ होतो हात, त्याचा अर्थ होतो हातमोजा. हातमोजे जे आपण घालतो त्याला फारसीमध्ये दस्ताने म्हणतात. दस्तारे असं एक आडनाव मराठीमध्ये आहे किंवा दस्तारे असं पण आडनाव काही लोकांचं आहे. ते फारसी शब्द दस्तारपासून आलेला असू शकतं. दस्तारचा अर्थ फारसीमध्ये होतो पागोटे. आपल्याकडे दस्तदार किंवा दस्तेदार असे पण काही आडनाव सापडतात, किंवा दसते असं पण एक आडनाव आहे वेगळं. हे दस्ते आडनाव फारसी शब्द दस्तीपासून पण आलेलं असण्याची शक्यता आहे. दामकाठी नावाचं एक वेगळंच आडनाव सापडतं मराठीमध्ये. हे दामकाठी आडनाव आहे, मराठीमध्ये त्याचा काही अर्थ लागतो. फारसीमध्ये जर आपण पाहिलं तर दामकाठे हे जे आडनाव आहे त्याचा मराठीमध्ये जो आपल्याला काही उल्लेख सापडत नाही, तर फारसीमध्ये दामकाठ नावाचा एक शब्द आहे, त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये काठाची किंवा जरीची किनार ज्याला म्हणतात त्याचा अर्थ होतो फारसीमध्ये दामकाठ शब्दाचा. त्याच्यावरून पण कदाचित ते आडनाव आलेलं असेल. दाले आपण आडनाव मागच्या भागामध्ये पाहिलं, त्याचा अर्थ होतो नक्षीदार विणलेला काठ किंवा कमरेला बांधायचा तलवार अडकून ठेवायचा कमरपट्टा, त्याला पण दाले असं म्हणतात. तर दाले आडनाव इकडे पण फारसी शब्द दालवरून आलेलं असू शकतं. पुढचं आडनाव आहे दावणे. हे दावणे जे आडनाव आहे ते फारसी शब्द दावण पासून त्याची निर्मिती झालेली असू शकते. धडपे आडनाव आपल्या काही मित्रांचं आहे, ते फारसी शब्द धडपापासून आलेलं असू शकतं.
आपण आपल्या घरामध्ये रुमाल किंवा कापड एखाद्या हाताखाली वापरतो साफसफाई करण्यासाठी, त्याला आपण दडपा म्हणतो. दडपा दे रे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेला असाल, बघितलं असेल तर फडकं दे रे माणसं म्हणायची नाही जुनी माणसं, धडपा इकडे असं म्हणायचे. हा जो धडपा आहे फारसी शब्द आहे, त्याच्यापासून धडपे आडनाव आलेलं असू शकतं. दुमास हे आडनाव आहे, ते फारसी शब्द दुमास म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं कापड, याच्यावर पण आलेलं असू शकतं. नक्षीकार आडनाव काही लोकांचं आहे आपल्या कारागिरांमध्ये, ते फारसी शब्द नक्षीवरून निर्माण झालेला आहे. नखे आडनाव जर कोणाचा असेल तर त्याचा हाताच्या नखांशी संबंध असेलच असं नाही. फारसी शब्द नखी आहे, त्याचा अर्थ होतो वस्त्राच्या कडेला विणलेला भाग, कदाचित इकडे पण संदर्भ जाऊ शकतो. नमदे जे आडनाव आहे मराठी भाषेमध्ये, ते फारसी शब्द नमदाचा अपभ्रंश असू शकतो, त्याचा अर्थ आहे लोकरीचे कापड. नरमीना हे जे एक वेगळाच शब्द आहे, याच्यामध्ये कधी मीना या शब्द कुठल्या आडनावामध्ये सापडेल आणि त्याचा कुठला आडनाव तयार होईल ते सांगू नाही शकत. कुठल्याही शब्दाच्या मागे तुम्ही मीना लावलं किंवा शब्दाच्या पुढे मीना लावलं की ते वेगळंच आडनाव तयार होतं. तर असं जे नरमीना म्हणून आडनाव आहे, ते नरमीनाचा फारसीमध्ये अर्थ होतो रेशमी कापड. कदाचित हा शब्द जसाच्या तसा मराठीमध्ये आलेला असू शकतो. नवारे हे जे आडनाव आहे, हे फारसी शब्द नवारचा अपभ्रंश असू शकतं. नेफे काही लोकांचं आडनाव आहे, ते फारसी शब्द नाफा किंवा नेफा याच्यापासून निर्माण झालेलं असू शकतं. अस्तनी आपण बघितलं हे मागाशी आडनाव, ते फारसी शब्द अस्तनी किंवा निमा अस्तनी याच्यापासून पण आलेलं असू शकतं. निमे आडनाव आहे काही लोकांचं, निमेकर आडनाव आहे, निमकर आडनाव आहे, कदाचित फारसी शब्द निमापासून पण आलेले असतील. त्यानंतर गादे आडनाव आहे काही लोकांचं, ते गादे आडनाव हे फारसी शब्द गादी याच्यापासून पण आलेलं असू शकतं. मराठीमध्ये गाद म्हणजे गाळ किंवा संस्कृतमध्ये गाद म्हणजे आपण गाळ म्हणतो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की गादे आडनाव कदाचित गाळापासून पण आलेलं असेल. एका आडनावाच्या अनेक उत्पत्ती सांगता येतात, तसं गादे आडनाव फारसी शब्द गादी पासून पण आलेलं असू शकतं. पडदे आडनाव आहे, ते निसंशयपणे फारसी शब्द पडदापासून आलेला आहे. पने आडनाव आहे किंवा पनेकर आडनाव आहे, ते फारसी शब्द पणापासून आलेले आहे. पणाचा अर्थ होतो कापडाची रुंदी फारसी भाषेमध्ये. पलंगे आडनाव आहे, ते फारसी शब्द पलंग पोसपासून आलेला असणारी साधी गोष्ट आहे. पश्मिने काही लोकांचं आडनाव आहे, पश्मिने काही लोकांचं आडनाव आहे, पश्चिने पण काही लोकांचं आडनाव, ते कदाचित फारसी शब्द पश्मिनापासून आले असण्याची शक्यता आहे. पश्मिनाचा अर्थ होतो लोकरीचे वस्त्र. पायजमे फारसी शब्द पायजमापासून आलेला आहे. पायपोसे हे पण फारसी शब्द पायपोसपासून आलेला आहे. पारचे हे जे आडनाव आहे किंवा पारकर काय आडनाव आहे किंवा पारवे काही लोकांचं आडनाव आहे, त्याचे वेगळे वेगळे सिद्धांत पण सांगता येतील. परंतु पारचे, पारवे, परवे ही जी आडनाव आहे ही फारसी शब्द पारसापासून पण आलेले असू शकतात, त्याचा अर्थ होतो रेशमी पोशाख. पिसवादे नावाचं एक आडनाव आहे, पिसादे, पिसरे, पिसू ही जी आडनाव मराठीमध्ये आढळतात, ती सर्व आडनाव कदाचित पिसवाद या शब्दापासून निर्माण झालेली असतील. पिसू या कीटकाशी त्याचा काही संबंध नसेल. पिसवादचा मराठी फारसीमध्ये अर्थ होतो नर्तकीचा झगा. 94 आडनाव आहे ते म्हणजे पेशवे. आपल्याला माहिती आहे पेशवा हा फारसी शब्द आहे, प्रधानमंत्रीसाठी वापरला जातो, त्याच्यावरून पेशवे आडनाव निर्माण झालेलं आहे. पैजारे हे पण आडनाव आहे मराठीमधलं, ते फारसी शब्द पैजारापासून निर्माण झालेला असू शकतं, त्याचा अर्थ होतो मुसलमानी पद्धतीचा कपडा. फरगोले हे पण आडनाव जे आहे ते फारसी शब्द फरगोल पासून आलेलं असू शकतं. बारदाने आपण ज्याला पोतं किंवा पोचा त्याला बारदान म्हणतो, बारदाने अर्थाने आपण तो शब्द वापरतो. तर बारदाने हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द बारदानपासून आलेलं असू शकतं, त्याचा अर्थ तोच होतो. बिछायते हे काही लोकांचं आडनाव आहे किंवा बिछाये किंवा बिछे काही लोकांचं आडनाव आहे, ते फारसी शब्द बिछायेचा अपभ्रंश असू शकतात. बिनजरी हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द बिनजरीपासून आलेलं असू शकतं. बुटे काही लोकांचं आडनाव आहे, बुटे, बुटवाल वगैरे ही सर्व आडनाव फारसी शब्द बुटा किंवा बुटीपासून आलेले असू शकतात, त्याचा अर्थ होतो नक्षी किंवा नक्षीदार. बुरखे काही लोकांचं आडनाव आहे, ते फारसी शब्द बुरखापासून आलेला आहे. बोचके आडनाव फारसी शब्द बोचकेपासून आलेला आहे. बोरे आडनाव आहे फारसी शब्द बोरापासून आलेलं, म्हणजे आपण जे पोता असतं, बारदान असतं, त्याला बोरा पण म्हणतो आपल्या भाषेमध्ये कधी कधी, किंवा ग्रामीण भाषेमध्ये लोक बोरा म्हणायचे. आपल्याला वाटतं की बोरा हिंदी शब्द आहे, उर्दू शब्द आहे, पण बोरा मूळचा फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो बोऱ्या किंवा तरट असं त्याला म्हणतात फारसीमध्ये. ते बोरेचे आडनाव आहे, ते खाण्याच्या बोरांवरून पण येऊ शकतं आणि कदाचित इकडनं पण येऊ शकतं, ते शोध घेणं त्याचा वेळोवेळी आपल्याला फार गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आडनाव आहे भुवारे. हे भुवारे आडनाव फारसी शब्द भुवार पासून आलेलं असू शकतं. मखमले फारसी शब्द मखमल. मगजे हे जे आडनाव आहे, हे आडनाव फारसी शब्द मगजीपासून आलेला आहे, त्याचा अर्थ होतो वस्त्राचा काठ. मलभुसे हे जे आडनाव आहे, ते मलभुसे आडनाव फारसी शब्द मलभूस याचा अर्थ होतो पेहरलेला किंवा पांघरलेला असं पण असू शकतं. मलबसे पण काही लोकांचं आडनाव आहे, त्याचा पण कधीतरी इकडे संदर्भ आपण शोधला पाहिजे. मलमले आडनाव आहे, ते फारसी शब्द मलमल पासून आलेले आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मशर हे जे आडनाव मराठीमध्ये आहे, ते फारसी शब्द मशर
म्हणजे नमाज पडताना वापरायचे एक वस्त्र. कदाचित त्याचा डायरेक्टली संबंध येणार नाही, पण माझ्या मशरे आडनावाचा मला काही अर्थच सापडला नाही, तर इथे फारसीमध्ये जरी एक अर्थ सापडतो तो घ्यायला आपण काही हरकत नाही. मसने, मसदे किंवा मसनदे ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द मसनद पासून उत्पन्न झालेले असू शकतात. मुकसे हे जे आडनाव आहे फारसी शब्द मुकेस पासून आलेले असू शकतात, त्याचा अर्थ होतो भर झाले. मुलायम किंवा मुलायमे हे जे आडनाव आपल्या भाषेमध्ये आढळतं, मुलामे आडनाव आढळतं काही लोकांचं, हे फारसी शब्द मुलायम पासून आलेलं आहे. मो जे आडनाव आहे फारसी शब्द मोजापासून आलेलं आहे. मोमजामे हे जे आडनाव आहे फारसी शब्द मोमजामे पासून आलेलं असू शकतं, किंवा मोमे जे आहे ते आडनाव पण फारसी शब्द मोम पासून आलेलं असू शकतं, कारण फारसीमध्ये मोम म्हणजे मेन, आज जे आपण मेणबत्ती म्हणतो किंवा मोमबत्ती म्हणतो, फारसी मोमबत्तीचं मराठीमध्ये अपभ्रंश होऊन मेणबत्ती झालेलं आहे. त्यामुळे ज्यांचं आडनाव मेन, मेमाने, मेने, जिथे जिथे मेणबत्तीचा संदर्भ आहे ते फारसी शब्द मोमो पासून आलेलं असू शकतं. आणि काही लोक आहेत की मेन कापड एक वेगळं बनवायचे, मेनाचं वेगळं कापड, ते बनवणाऱ्या व्यक्तींना मोमजामे म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये. ते मोमजामा या फारसी शब्दापासून ते आडनाव उत्पन्न झालेलं आपल्याला दिसतं. महम्मद हे काही लोकांचं आडनाव आहे जे आपल्यामध्ये धर्मांतरित झालेले हिंदू लोक आहेत, त्याच्यामध्ये काही वेळेस महम्मद किंवा महम्मद हे आडनाव सापडतं. ते प्रेषिताचं नाव असं पण आपण त्याला म्हणू शकतो, परंतु फारसीमध्ये एक मोहम्मदी नावाचा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो उंची सुती कापड. त्याच्यावरून पण हे आडनाव आलेलं आपल्याला दिसून येतं. रफूदार असं मराठीमध्ये आडनाव आहे, रफू करून देणारा तो रफूदार फारसीमध्ये रफू शब्द आहे. रगरे किंवा रगरदे असे मराठीमध्ये आडनाव आहे, ते आडनावाचा मराठीमध्ये काहीच अर्थ सापडत नाही, काही रगडा चालला इकडे तो. पण फारसीमध्ये रगरदा नावाचा एक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो कापसाने भरलेला तक्क्या, त्याला रगरदा म्हणायचे. त्याच्यावरून कदाचित ते रगरदे किंवा रगदे आडनाव मराठीमध्ये आलेले असतील. रेजमे किंवा रेजामे नावाची काही आडनाव मराठीमध्ये, रजमे आणि रेजामे दोन आडनाव आहेत. त्या आडनावाचा मराठीमध्ये काही अर्थ लागत नाही, पण फारसीमध्ये रोजामा नावाचा एक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो पातळ गादी. कदाचित ही आडनाव तिकडनं पण आलेली असतील. रुमाल आहे आपल्या मित्रांचा आडनाव आहे, फारसी शब्द आहे रुमाल, सरळ सरळ आहे. त्यानंतर रेशमी आडनाव आहे, त्याला फारसी शब्द आहे रेशीम. रेशीम घाटे काही जणांचं आडनाव आहे, त्याला पण फारसी शब्द रेशीमशी आपण जोडू शकतो. कंठे काही लोकांचं आडनाव आहे, तर फारसीमध्ये पण रेशीम कंठी म्हणतात. कदाचित हे आता थोडी गडबड आहे, काही भाषेंची मिश्रण होऊन हा शब्द तयार झालेला असू शकतो, आपण म्हणू शकत नाही असं फारसीच असेल, परंतु लागू पण शकतो त्याचा फारसी रेफरन्स कदाचित अभ्यास केला तर. त्यानंतर लतकरे म्हणून एक आडनाव आहे फारसीमध्ये, लतकरे. लतकरे आडनाव आपण जर पाहिलं तर आपल्याला तसं त्याचा काहीच अर्थ सापडत नाही, पण फारसीमध्ये एक लक्तर शब्द आहे. लक्तर शब्द आपण मराठीमध्ये वापरतो की कपडे फाटले सगळे, त्या अर्थाने वापरतो, तर कदाचित या लक्तर शब्दाशी त्या लतकरे आडनावाचा संबंध लागू शकतो. लते नावाचं एक फारसीमध्ये आडनाव आहे, ते फारसी शब्द लत्तापासून आलेलं असू शकतं. लिबास हे आडनाव हे सरळ सरळ फारसी शब्द लिबास पासून आलेला आहे. लुंगे फारसी शब्द लुंगी, एवढं सरळ सोपं काम आहे. विजारे फारसी शब्द विजार. शाले, शालकरी अशी काही लोकांची आडनाव आहे, ती फारसी शब्द शाल पासून निर्माण झालेली आहे. शालनामे नावाचं पण एक आडनाव त्याच्यामध्ये येतं, त्याचा अर्थ होतो की वेलबुट्टी असलेली शाल ज्याने पांघरली तो शालनामे आहे, त्याचा मानाचा वंश अशा अर्थाने पण ते आडनाव वापरलं जातं. सरपावे किंवा सरपाते किंवा सरकाते अशी जी आडनाव आहे ती कदाचित फारसी शब्द शिरपावचा अपभ्रंश असू शकतात. शिले, टोपे ही जी आडनाव आहे ती फारसी शब्द शिलेटोप पासून बनलेले असू शकतात, त्याचा मराठीमध्ये अपभ्रंश होतो जिरेटोप, जो आपण डोक्यामध्ये घालतो तो. शेमले किंवा सेमले किंवा शिमादे, शेमारे ही जी आडनाव मराठीमध्ये आहेत ती फारसी शब्द शेमलाचा अपभ्रंश असू शकतात. शेरवानी हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द शेरवानीवरून आलेलं आहे. सजावे किंवा संजावे ही जी आडनाव आहेत किंवा संजावे ही जी आडनाव मराठीमध्ये आहे ती फारसी शब्द संजावाचा अपभ्रंश आहे, त्याचा अर्थ होतो वस्त्राचा रंगीत काठ. सरपासे किंवा सरपसे ही जी मराठीमध्ये आडनाव आहे ती फारसी शब्द सरपोस पासून बनलेली आहेत. सकलाले हे फारसी शब्द सकलात पासून आलेला आडनाव आहे. सदरे हे फारसी शब्द सदरावरून आलेला आहे. सनिजे, सनीचा अर्थ होतो नवारीचा पट्टा, सनिजे शब्दाचा फारसीमध्ये अर्थ होतो नवारीचा पट्टा. कदाचित सनजे किंवा सनिजे किंवा सनजे ही पण आडनाव जी मराठीमध्ये आहेत वेगळे वेगळे नच्या अपभ्रंश होऊन येणारी, ही सगळी फारसी शब्द सनीचा अपभ्रंश असू शकतात, आपण म्हणू शकतो. शेले जे आडनाव आहे आपल्या मराठीमध्ये ते फारसी शब्द समला किंवा शेमला याच्यापासून आलेला आहे, त्याच्यावरून शेला शब्द बनलेला आहे मराठीमध्ये अपभ्रंश होऊन, त्याच्यावरून शेले आडनाव असू शकतं. सरपसे आडनाव जे आपण म्हणतोय मराठीमध्ये आहे ते सरपसे आडनाव फारसी शब्द सरपोस पासून बनलेलं असू शकतं. सलम किंवा सलमी नावाचं आडनाव मराठीमध्ये आहे, आदिवासींमध्ये असतं बऱ्याचदा, ते फारसी शब्द सलमापासून आलेलं असू शकतं. सरवारे किंवा सुरवारे ही जी मराठीमध्ये आडनाव आहेत ती फारसी शब्द सुरवारचे अपभ्रंश आहेत. हजब, खेजी ही जी आडनाव आहेत
ती आडनावं हजबी या फारसी शब्दापासून आलेली असू शकतात. त्याचा अर्थ होतो जनावरांच्या पाठीवरून नेण्याची पिशवी. तिला आपण हजबे म्हणू शकतो मराठीमध्ये. तसंही त्याचा अर्थ नेऊ शकतो. हसे नावाचं मराठीमध्ये आडनाव आहे किंवा हासे नावाचं मराठीमध्ये आडनाव आहे. ते फारसी शब्द हाशा किंवा हाशिया याच्यापासून आलेलं असू शकतं. हाशा आणि हाशिया याचा फारसीमध्ये अर्थ होतो कापडाची किनार. त्याच्यानंतर हाते आणि रुमाले ही दोन आडनावे मागच्या भागामध्ये पण आपण बघितली. ही हात रुमाल या फारसी शब्दापासून आलेले. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो हात, हाते किंवा रुमाले असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर हा जो व्हिडिओ आपण बनवलाय हा थोडीशी आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी बनवलाय किंवा आपल्या ज्ञानाचा जो आपण म्हणतो की चौकट थोडीशी रुंदावण्यासाठी बनवलंय. ही सगळी आडनावं जी आपण सांगितली मराठीमध्ये ती फारसीमधून आली असलेच असं नाही किंवा फारसीमधले जे शब्द आहेत त्यांची मराठी आडनावं होतीलच असं नाही, परंतु शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला माहित असलं पाहिजे एवढे 145 जर फारसी शब्द असतील ज्यांचा मराठीमध्ये काही ना काही अर्थ लागत असेल तर त्यातल्या निम्म्या अर्थांची तरी आडनावं व्हायला काहीच हरकत नाही. एवढी साधी सोपी गोष्ट याच्यामध्ये आहे आणि तेवढंच आपण या व्हिडिओपुरता विचार करूया. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओतली आडनावं आपल्याला काही कळले असतील, काही समजले असतील, काही समजले नसतील, शंका असतील तर जरूर मला कमेंटमध्ये विचारा. इथे आपण जे आडनावं सांगितले आणि फारसी शब्द सांगितले याच्या व्यतिरिक्त पण जर आपल्याला काही फारसी भाषेचं ज्ञान असेल आणि फारसी पोशाख जे असतात ते फारसी पोशाखाबद्दलचे शब्द असतात त्याचं ज्ञान असेल, त्याच्यावरून काही निर्माण झालेले आडनाव आपल्या पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये असतील तर आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये घ्या. त्याचं कारण असं आहे की माझ्या पण ज्ञानामध्ये भर पडेल आणि इतर जे आपले मित्र दर्शक वर्ग आहे आपल्या चॅनलचा ते पण त्याच्यावर काही चर्चा करू शकतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक आडनावांचा डेटाबेस बनवतोय. त्या आडनावाच्या डेटाबेसमध्ये पण याची आपल्याला नोंद करून ठेवता येईल एखादं आडनाव जे माझ्या ऐकण्या पाहण्यात नसेल तर. नेहमीप्रमाणे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. किबंतू लाईव्ह चॅनलला जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. हे असे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, वेगळ्याने सांगायची गरज नाही. जर आपल्याला आपल्या किबंतू लाईव्ह चॅनलचा हेतू, उद्देश, विषय, मांडणी पटत असेल, दिशा आपल्या चॅनलची आपल्याला वाटत असेल बरोबर आहे आणि आपल्याला कोणत्याही हेतूने मदत करायची इच्छा असेल तर आपण युट्यूबची आपली मेंबरशिप घेऊ शकता चॅनलची. सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. आपण जर गुगल पे, फोनपे सारखं कोणतं UPI ऑप्शन वापरत असाल तर आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर पण आपण देणगी देऊ शकता जेणेकरून आपल्याला अजून चांगले संदर्भ ग्रंथ वाचता येतील, संशोधन करता येईल आणि अजून काही चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता येतील. इतिहासाचं हे असंच तर्कशुद्ध विवेचन, चिकित्सक विश्लेषण, मूल्यमापन हे पाहण्यासाठी पाहत राहा किबंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.